घरात एवढी रोकड म्हणजे जोखीमच म्हणायला हवं. आणि तुमच्या घरात रोख रक्कम म्हणजे गेल्यातच जमा आहे. म्हणजे मी काय समजलो नाही. म्हणून तर आलोय ना मी ते समजावून सांगायला. तुमच्या घरात रोख रक्कम म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या. हो, काय बोलताय? कळतंय का? तोंड सांभाळून बोला. 2% साहेब, तुम्ही माझ्या मुलीचे वरिष्ठ आहात म्हणून मी गप्प बसलो. दुसरा कोणी असताना ते हे असली भाषा सहन केली नसती. अरे म्हणजे माझी भाषा खटकते, पण तुमच्या मुलीने केलेली चोरी नाही खटकत तुम्हाला? चोरी? कसली चोरी? तेच तर सांगायला मी आलोय. देशपांडे बाईंनी म्हणजे तुमच्या दीपिकानी जी कॅश बँकेत भरली ना, त्यात 5 लाख रुपये शॉर्ट होते. काय देशपांडे मॅडम? हो, हे माहिती आहे मला. आणि हेही माहिती आहे की ती कृती एका इंद्रा नावाच्या गुंडानं केली होती आणि परस्पर 5 लाख काढून घेतले आणि आळ आमच्या दीपिकावर आला. देशपांडे सर, म्हणजे रंगून रंगून केलेला गोड शेवट तुम्ही स्वीकारता आनंदाने. त्यावर तुम्हाला काही प्रश्न पडत नाहीत. पण आता सस्पेन्स मी फोडतो. सस्पेन्स आणि सत्य हे आहे की इंद्राजींनी कॅश घेतलीच नव्हती. काय कशावरून बोलताय तुम्ही? काय पुरावा काय तुमच्याकडं? सिनेमात नाही का पुरावा मागतात आणि मग कॅमेरा असा झिक 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 पुढे मागे होतो, तसंच विचारलं. पण मी आणलाय बरं का पुरावा. हे बघा, इंद्राजींच्या करंट अकाउंटचं स्टेटमेंट आहे. आमच्याच बँकेत आहे त्यांचं खातं. देशपांडेबाईंना माहिती असेलच. काय देशपांडेबाई? घ्या, पुरावा पाहिजे तुम्हाला. नीट बघा हा सर. बघितलं ना कसं आहे. या दीपिका मॅडमवर जेव्हा चोरीचा आळ आला ना, तेव्हा इंद्राजींनी तो आळ स्वतःवर घेतला आणि 5 लाख रुपये कॅश या अकाउंट मधनं काढून मला दिली. इथपर्यंत ठीक आहे. पण 2 दिवसापूर्वी इंद्राजींनी कॅश घेतली असती तर ती त्या अकाउंट मध्ये भरायला नको का? त्याची नोंद कुठे खात्यामध्ये? आणि हाच पुरावा आहे. बघितलात ना तुम्ही? आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या लाडक्या मुलीला म्हणजे सदा सत्यवादी मुलीला विचारा की काय खरं आहे ते. काय देशपांडे मॅडम, बोला की. अरे हो,
आणि माझे आभार माना, मी तुमच्या मुलीला नोकरीवरून काढून नाही टाकलं. माना माना, मानून टाका. दीपू, हे सोनटक्के बोलतायत ते खरं आहे? दीपू, हो बाबा. बघा, इक्बाल आहे जुर्म. हा, पण तो जुर्म कसा, कुणी आणि कुणासाठी केला हे तुम्ही शोधत बसा. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे म्हणत, किंवा चिठ्ठ्या टाका आणि चोर पोलीस शिपाई खेळत बसा. मला आमच्या बँकेची कॅश द्या म्हणजे मी मोकळा. अँग्री यंग वुमन. बाकी देशपांडे सरांच्या सगळ्या मुलींच्या नाकावर राग ठासून भरलेला असतो. असे संस्कार केले असते तर अशा चोऱ्या झाल्या नसत्या घरात. चला. अरे हो, सत्यवादी देशपांडे तुमच्या घरात मावा खातो बर का. अरे, तुमच्या घरात लाखो रुपयांची चोरी माफ होते, तर आमचा मावा खाणं म्हणजे काय की जाडकी पट्टी. काहीच नाही. चला, येतो येतो बर का मॅडम. येतो. दीपू, कुठे गेले पैसे? कुठे गेले? कोणी चोरले? दीपू, दीपू, कुठे गेले 5 लाख रुपये? कोणी घेतले? कशी दिसतेय मी? मी चांगली नाही का दिसत आहे? हे रिक्षा मग नयनचे पप्पा देशपांडेंनी आपल्या जावयासाठी ना साधी गाडी पण पाठवली नाही. हो हो, गेली तीस ना पैठणी मागायला. काय झालं? नाही ना मिळाली, मग गाडीची अपेक्षा कशाला ठेवायची? चला. थांबा. नयनराव दुसरं लग्न करताय? आम्ही नयनचं लग्न करू, त्याची मुंज करू किंवा त्याचं बारसं घालू, तुमचा काय हो संबंध? चला निघा इथून. आजच्या चांगल्या दिवशी तुमचं घाणेरडं थोबाड घेऊन बरं आला तिथे. निघा. माझ्या मुलीला जाऊन अजून 1 वर्ष सुद्धा झालं नाही, तिला जाळून मारलं तुम्ही. आणि आमचा जावई दुसरं लग्न करतोय.
काय वाटेल आमच्या प्रतीक्षेच्या आत्म्यात. अहो मग त्या आत्म्याला जाऊन विचारा. इथे येऊन कशाला अपशकुन करताय? अपशकुनी? अहो माझी मुलगी सून होती तुमच्या घरची. आणि हे बघा, तो मॅटर ऑलरेडी क्लोज झालाय. आता जर इथून गेला नाहीत ना तर पोलिसांना फोन करून बोलवेन. चला निघा इथून. काही सकाळी आपली तोंड घेऊन आलाय. चला निघा. चल ग मामा. जाते मी. पण एक लक्षात ठेवा, माझ्या मुलीच्या आत्म्याचा तळतळाट लागेल तुम्हाला. मी सगळे कधीच सुखी होणार नाही. शाप आहे माझा तुम्हाला. सकाळी सकाळी नाट लावून गेली. पनवती कुठली? त्या कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते ग. चल तू. तुझी नवीन सून वाट बघत असेल. चल चल. कावळे कुठले? चलो भैया. चल पटकन. काय झालं? तुम्ही सगळे असे गप्प का आहात? आणि दीपू तू का रडतीयस? दीदी हे काही नाही ग, बाबा थोडे इमोशनल झाले होते. तुझं लग्न आहे ना म्हणून, आणि दीपू पण त्यामुळे इमोशनल झाली. ऐक ना, तुला अजून खूप तयार करायचं आहे. चल ना तयार होऊया. चल चल ये. तिथे थांब. इथं काहीतरी घडलंय आणि ते तुला समजणं आवश्यक आहे. थांब इथं. दीपू मला खरं सांग, ते 5 लाख रुपये कोणी घेतले? सांग, कबूल कर. तू मागच्या आठवड्यात नवीन मोबाईल घेतला होतास ना, महागातला? बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय की ते पैसे मी चोरले आणि त्या पैशातून मी मोबाईल घेतला? तुम्हाला काय म्हणायचंय की ते पैसे मी चोरले आणि त्या पैशातून मी मोबाईल घेतला? तुम्ही विसरलात का बाबा? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझं ज्या मुलावर प्रेम आहे त्याने मला तो मोबाईल गिफ्ट केला होता. ओ का तुम्हाला असं वाटतंय त्यावेळेला मी खोटं बोलले होते? हो, झाली होती माझ्याकडून एकदा चूक, पण त्या चुकीची कबुली देऊन माफी पण मागितली होती मी. पण नाही, या घरात मला कोणीही मनापासून माफ केलेलंच नाहीये. ते काय ना बाबा, इथे जर कधी काही चांगलं झालं तर ते दीदी किंवा दीपू करतात, आणि उद्या जर सूर्य पश्चिमेला उगवला किंवा उशिरा उगवला तर तो देखील सानिकाने झाकून ठेवला असेल. हेच खापर माझ्या डोक्यावर फोडणार ना? बरोबर ना बाबा? बाबा, आज तुम्ही माझ्यावर संशय घेऊन ना हे सिद्ध केलं की तुमचं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं. सानिका, तोंड सांभाळून बोल. माझ्या घरातून 5 लाख रुपये चोरीला गेलेत आणि ते कोणी घेतलेत हे विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तुला मी बोलतो याचं कारण तू अशी वागतेस आणि वागलेस. गणपती, तू दीपूच्या बॅगेतून पैसे काढले होतेस ना? हो बाबा, पण ते फक्त 2000 रुपये होते आणि मी त्यासाठी माफी पण मागितली होती. माफी चुकीची मागितली जाते. विचार करून केलेली चूक हा गुन्हा असतो, आणि चोरी ही वृत्ती असते. त्याचा रकमेशी काही संबंध नाही. 2 रुपये चोरणारी व्यक्ती 2 कोटी सुद्धा चोरू शकते. हे स्पष्ट विचारल्यावर एवढा आरडाओरडा करायचं काय कारण?
नाही घेतले तर नाही म्हण आणि विषय संपव. बाबा, पैशांची गरज परिस्थितीमधून निर्माण होते आणि आमच्या या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. सारिका, बाबा, मी पैसे चोरलेले नाहीये आणि तुम्हाला जर अजूनही माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही येऊन कपाट चेक करू शकता. दीदी, तुला काही कल्पना होती या पैशांबद्दल? नाही बाबा, देवा शपथ सांगते, मला आत्ताच कळतंय. बाबा, या ताई आणि दीदीची काहीच चूक नाहीये. अरे कुणाची चूक नाहीये तर मग पैसे गेले कुठे? दीपू, हे सगळं काय सुरू आहे? मला खूप भीती वाटतेय. जगाला शिक्षण देणाऱ्या, आपल्या तत्वांची पाठराखण करणाऱ्या या देशपांडे सरांच्या घरात 5 लाखांची चोरी होते आणि घरातलं कोणीच त्याची जबाबदारी घेत नाही. हा माझ्या तत्वांचा पराभव आहे. इतकी वर्ष मला वाटत होतं माझं हे कुटुंब माझ्या तत्वांचं, माझ्या सचोटीपणाचं, प्रामाणिकपणाचा आरसा आहे. तो आरसा नसून एक साधी ठिसूळ काच आहे. आणि माझी चूक आहे. मी तुम्हाला सचोटीच्या मार्गावर नेण्यात कमी पडलो. त्यामुळे या चोरीची शिक्षा सुद्धा मलाच व्हायला. इंद्रा, तुझ्या लग्नात ना मी असाच करणार आहे रुखसत. रुखसत नाही रे सत्तू, रुखवत. हा तेच तेच. मस्त आहे यार. अजून कशी नाही आली बँकवाली? हो ना. हो ना, बरोबर बरोबर. हो यार सत्तू, तिचीच वाट बघतोय मी. ये बात मित्र. आपल्या इंद्राची एकच ललकार, होऊन जाऊ दे आर्या पार. एकतर होकार, नाहीतर सुद्धा होकारच. होकारच. आप आगे बढ़ो इंदिरा जी, हम आपके साथ हैं. पुढे येऊ नका कोणी. बाबा ऐका ना प्लीज. मी केली चोरी. मी घेतलेत पैसे. मला शिक्षा करा. मला द्या शिक्षा. मला माफ करा. मी घेतलं पैसे.